त्याचा पाठपुरावा करणारी जी समिती होती ते ज्ञानेश्वर मुळे साहेब देखील होते, साहित्य मंडळाचे अध्यक्ष सदानंदजी मोरे होते, आमचे उपाध्यक्ष ढवळ सर होते आणि ज्यांनी हा प्रस्ताव पाठवला ते ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथजी पठारे यांच्या संमतीनं आज आम्ही शेखावत साहेबांची भेट घेतली आणि मला सांगताना आनंद आहे की काही वेळापूर्वीच माननीय शेखावत साहेबांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जो दिलेला आहे त्याची अधिसूचना आमच्याकडे म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेकडे सुपूर्द केलेली आहे आणि म्हणून सुरुवातीलाच मी माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आणि सांस्कृतिक मंत्री शेखावत साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की आमच्या महाराष्ट्राच्या जनतेचं आणि विशेषतः मराठी भाषिकांचं जे स्वप्न होतं ते आज परिपूर्ण होतंय आणि अधिकृतरित्या परिपूर्ण होतंय। यानंतर आम्ही शेखावत साहेबांशी ही देखील चर्चा केली की येत्या 8 ते 15 दिवसामध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जे काही बेनिफिट्स मिळतात त्यासाठी आम्ही प्रस्ताव तातडीनं सादर करू। सदानंद मोरे साहेबांनी मुळे साहेबांनी अजून एक शेखावत साहेबांना मागणी केली की महाराष्ट्री प्राकृत म्हणून प्राकृत भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे त्या प्राकृतवर मराठीमध्ये देखील महाराष्ट्रामध्ये देखील फार मोठ्या पद्धतीनं संशोधन होतं आहे। मोरे साहेबांच्याच अध्यक्षतेखाली एक समिती होती की याचा अभ्यासक्रमामध्ये कशा पद्धतीनं उपयोग केला जाईल, तर त्यासाठी देखील निधीची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी आम्ही शेखावत साहेबांकडे केल्यानंतर त्याला देखील त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि 31 जानेवारी 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारीला पुण्यामध्ये मराठी विश्व संमेलन जे होतं आहे त्याच्या उद्घाटनाला देखील यायचं मान्य सांस्कृतिक मंत्र्यांनी केलेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या वतीनं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं, अजितदादांच्या वतीनं, पूर्ण मंत्रिमंडळाच्या वतीनं आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या वतीनं मी नरेंद्र मोदी साहेबांना धन्यवाद देतो आणि शेखावत साहेबांना देखील धन्यवाद देतो। आणि ह्याच्यातला योगायोग असा आहे की 11 वर्षापूर्वी जो पहिला प्रस्ताव पाठवला त्या मी महाराष्ट्राच्या राज्यामध्ये पहिला मराठी भाषेचा राज्यमंत्री होतो आणि पुन्हा एकदा देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं कॅबिनेट मंत्री मराठी भाषेचा झाल्यानंतर हा GR माझ्या हातामध्ये मिळण्याचं भाग्य हे नियतीनं आणून ठेवलेलं होतं आणि म्हणून मला असं वाटतं की आता आमची जबाबदारी वाढलेली आहे आणि या जबाबदारीमध्ये काम करून मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन हे महाराष्ट्रामध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कशा पद्धतीनं केलं जाईल यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय आणि म्हणून पुन्हा एकदा रंगनाथ पठारे समिती असेल, ज्ञानेश्वर मुळे साहेबांची समिती असेल, महाराष्ट्रातले सगळे साहित्यिक असतील ज्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न केलं, पूर्वीचं एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार असेल किंवा आताचं विद्यमान महायुतीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं सरकार असेल, या सगळ्यांच्याच इच्छेपोटी हा अभिजात दर्जा माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेला दिला। त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांना मनापासून धन्यवाद आणि त्यांना अपेक्षित असलेलं मराठी भाषेतलं काम हे आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून साहित्यिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रामध्ये केलं जाईल हा मराठी भाषेचा मंत्री म्हणून माझा आशावाद आहे, माझा शब्द आहे आणि म्हणून आपल्याला देखील मी विनंती करतो की 31 जानेवारी 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारी अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचं मराठी भाषेचं पहिलं विश्व संमेलन हे पुण्यामध्ये होतं आहे, त्याला आपण देखील सगळ्यांनी उपस्थित राहावं ही मी आपल्याला विनंती करतो। आणि त्या पार्श्वभूमीवरती मिळालेलं मराठी भाषेचा अभिजात दर्जाची प्रत